नमस्कार मंडळी, मृदुला होम किचनमध्ये मी तुमचं स्वागत करते। तर दिवाळी येते, तर दिवाळीच्या फराळाला सुरुवात झालीच पाहिजे। तर इथे मी मक्याचा चिवडा बनवून दाखवते तुम्हाला। अगदी बेसिक मसाल्यांमध्ये खूप मस्त चविष्ट होतो आणि मेन म्हणजे अगदी महिन्यापेक्षा अधिक होऊन तो टिकतो। तर चला रेसिपीला स्टार्ट करूया। तर इथे मी एक बाउल भरून मक्याचे जे चिप्स येतात ना चिवड्यासाठी ते आणले होते। हे इझिली कोणत्याही किराणा मालच्या दुकानामध्ये किंवा मॉलमध्ये तुम्हाला अवेलेबल होतील। तर हे एक असा बाउल भरून घेतलेला आहे मी। आणि या एक बाउलसाठी साहित्य आहे ते छोटी वाटी असते ना, ती अर्धी वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे असे पातळ असे काप करून घ्यायचे, म्हणजे ते चिवड्यामध्ये खूप छान लागतात। त्याच वाटीने अर्धी वाटी मी हे फुटाणा डाळ घेतलेली आहे आणि सोबतच आपल्याला खूप सारा कढीपत्ता घ्यायचा आहे। फ्रेश कढीपत्ता मी स्वच्छ धुवून कॉटनच्या कपड्याने स्वच्छ कोरडा करून घेतलाय। आता हे सगळं साहित्य आपलं गोळा झालंय, तर आता आपण मस्त असा मसाला बनवूया। कोणताही मार्केटचा मसाला वापरायची गरज नाही, इझिली हा मसाला घरी बनवून तयार होतो। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लाल काश्मीरी पावडर 2 चमचे घेतलेला आहे मी आणि काळी मिरी पावडर अर्धा चमचा। तुम्हाला हवं तर तुम्ही डायरेक्ट 5 ते 6 मिरी घातलात तरी चालेल। 1 चमचा चाट मसाला, 1 चमचा गरम मसाला, सेंधा मीठ आहे ते अर्धा चमचा आणि साधं मीठ आहे ते अर्धा चमचा मी ते घातलेले आणि 1 चमचा भरून साखर। आता या सगळ्या गोष्टी मिक्सरमधून छान अशा फिरवून घ्यायचे, म्हणजे सगळे मसाले एकसारखे मिक्स होतात। आणि बघू शकता किती छान मस्त असा कलर आलेला आहे। आणि हा मसाला तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये करून ठेवलात तरी चालेल, प्रत्येक चिवड्यामध्ये हा वापरला तरी चालेल, किंवा चीज पॉपकॉर्न आपण घरी बनवतो ना त्यामध्ये सुद्धा हा मसाला वापरलात तरी खूप छान चव येते। इथे आपली सगळी तयारी झाली, तर आपण चिवडा तयार करायला घेऊया। अगदी 10 मिनिटं लागतात हा चिवडा बनायला। तर एक कढई मी इथे घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकायचंय, खूप जास्त नाही। म्हणजे दरवेळी आपण काय करतो, डीप फ्राय करतो, म्हणजे शेंगदाणे असू दे किंवा कढीपत्ता, तर त्याच्यामध्ये खूप तेल इन्व्हेस्ट करायला लागतं। तर त्यापेक्षा ही ट्रिक आहे ती एकदम सोपी आहे। कमी तेलामध्ये आपलं साहित्य आहे ते मस्त भाजून निघतं। पहिला मी शेंगदाणे घातले, ते अगदी मिनिटभर परतले। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्याच मध्ये खोबऱ्याची काप आहेत ते घालायचे आणि अगदी 2 ते 3 मिनिट एकसारखं हलवत आपल्याला मीडियम गॅसवरती याला परतून घ्यायचंय, म्हणजे दोन्ही साहित्यांना कलरही एकसारखा येतो आणि मस्त एकसारखे कुरकुरीत होतात। हे आपण इथे मक्याचे चिप्स आहेत ते तळून घेणार आहोत, त्यामुळे आपल्याला तेल आहे ते वापरावंच लागणार। पण जे आपण बिना तळणीचे चिवडे बनवतो ना त्याच्यामध्ये ही ट्रिक एकदम सोपी होऊन जाते। माझ्यासाठी तरी ही एकदम आवडीची ट्रिक आहे। तुम्हाला जर ही सोपी वाटली तर तुम्ही नक्की ट्राय करा। आता मी सगळं साहित्य व्यवस्थित निथळवून काढून घेतलंय आणि एका मोठ्या परातीमध्ये ठेवलेलं आहे। आणि आता बघू शकता अगदी अर्धा चमच्यासारखं तेल राहिलंय, त्याच्यामध्ये आपण जे फुटाण्याची डाळ आहे आणि कढीपत्ता आहे या दोन्ही गोष्टी व्यवस्थित भाजून घ्यायच्या, म्हणजे कढीपत्ता आहे तो छान कुरकुरीत झाला पाहिजे आणि डाळीला हलका कलर आला पाहिजे, म्हणजे हलका कलर तिचा चेंज झाला पाहिजे, म्हणजे मस्त ती लागते। आपल्याला जास्त भाजायची गरज नाही, कारण भट्टीमधून फुटाणा डाळ आहे ती चांगली भाजूनच आलेली असते। ती फक्त मऊ पडू दे नको म्हणून आपल्याला अशी भाजून घ्यायची। तर इथे बघू शकता कढईमध्ये जरा सुद्धा तेल उरलं नव्हतं। अगदी 2 चमच्यामध्ये म्हणजे 2 चमचे तेलामध्ये आपलं सगळं साहित्य आहे ते मस्त भाजून झालेलं आहे। ही ट्रिक तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा। आता आपल्याला हे जे मक्याचे चिप्स आहेत ते तळून घ्यायचे आहेत। तेल आहे ते चांगलं कडकडीत तापू द्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये हे चिप्स घालायचे आहेत। अगदी 1 ते 1.5 मिनिटच तेलामध्ये छान असे परतायचे आणि काढून घ्यायचे। हे चिप्स भाजायला खूप वेळ लागत नाही, अगदी पटकन भाजून तयार होतात, जास्त भाजायचे नाहीत, म्हणजे तिचा कलर आहे तो चेंज करायचा नाही। येलो कलरवरतीच आपल्याला यांना व्यवस्थित तेलातून निथळवून काढून घ्यायचंय। तर मी एका बॅचमध्ये ते मावले नव्हते, तर 2 बॅचमध्ये यांना भाजून घेतलेला आहे। व्यवस्थित निथळवून घ्यायचं, म्हणजे चिवडा आहे तो असा तेलकट होत नाही। दोन्ही वेळाचे बॅच आहेत ते मी साहित्य आपण ज्या परातीमध्ये गोळा करून ठेवलं होतं ना त्याच्यावरतीच घातलंय, हलक्या हाताने मिक्स केलंय आणि आता आपण जो तयार करून ठेवलेला मसाला होता ना तो चमच्याने स्प्रेड करत ह्याच्यावरती घालायचा आहे। एकाच ठिकाणी घालायचा नाही, तर कढीपत्त्याची जी पानं आहेत ना त्याच्यामध्ये हा मसाला जाऊन अडकतो, त्यामुळे असं स्प्रेड करत घालायचं आहे। आणि एवढ्या साहित्यासाठी आपण बनवलेला मसाला पूर्णपणे योग्य आहे। सगळा मसाला मी इथे घातलाय, म्हणजे चिवड्याला व्यवस्थित अशी परफेक्ट चव येते। या प्रमाणामध्ये तुम्ही चिवडा नक्की करून बघा, खूप मस्त चव येते याला। आणि मेन म्हणजे हा अगदी महिना 2 महिने असा जर व्यवस्थित पॅक करून ठेवला ना तर व्यवस्थित टिकतो।
आणि चवीलाही खूप छान लागतो। मी याचा तुम्हाला आवाज आहे तो पुढे व्हिडिओमध्ये ऐकवेन। छान हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं म्हणजे मसाला चारी बाजूनी व्यवस्थित लागतो आणि तुम्ही आवाज ऐकू शकता। अगदी मस्त कुरकुरीत असा कमी साहित्यामध्ये झटपट हा चिवडा बनवून तयार होतो। तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, कमेंट करा। माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा म्हणजे अशाच सर्व रेसिपींचे जे नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। आणि अशाच व्हिडिओसोबत पुन्हा भेटू। बाय बाय।